मध्यरात्रीची वेळ, ओडिसामधील बहानागा बाजार स्टेशन, आणि अचानक एक नाही तर दोन दोन गाड्यांच्या भीषण धडकीने झालेला तो काळजाचा थरकाप उडवणारा स्फोट. भारताच्या रेल्वे इतिहासातील सर्वात भयानक आणि रहस्यमय अपघातांपैकी एक असलेल्या कोरोमंडल रेल्वे अपघाताबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. आज आम्ही 3D ॲनिमेशनच्या मदतीनं तुम्हाला दाखवणार आहोत की 2 जून 2023च्या त्या संध्याकाळी नक्की काय घडलं होतं, ज्यानं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं. आणि इतकी मोठी तबाही कशी झाली? ही रात्र होती बालासोर जिल्ह्याची. सर्वत्र भयान शांतता होती. कोरोमंडल एक्सप्रेस आपल्या पूर्ण वेगात धावत होती. गाडीतील हजारो प्रवासी दिवसभराचा थकवा घालून शांत झोपेच्या तयारीत होते. पण स्टेशनच्या अगदी आधी रेल्वेच्या सिग्नलिंग सिस्टीममध्ये एक अदृश्य तांत्रिक जाळं विणलं गेलं होतं. ट्रेनला मेन लाईनवर सरळ जाण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला होता. हा एक स्पष्ट संकेत होता. पण सिस्टीम मधील एका गंभीर चुकीमुळे, जी नंतर वायरिंग मधील एक छोटीशी चूक म्हणून समोर आली, ट्रेनचा रस्ता बाजूच्या लूप लाईनकडे वळला. ड्रायव्हरला काही समजण्याआधीच वेगात असलेली कोरोमंडल एक्सप्रेस समोर उभ्या असलेल्या लोखंडानं भरलेल्या मालगाडीला जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कोरोमंडल एक्सप्रेसचे अनेक डबे हवेत उडाले आणि बाजूच्या मेन लाईनवर जाऊन पडले. पण ही तर फक्त सुरुवात होती. त्याच वेळी दुसऱ्या लाईनवरून वेगाने येणारी बेंगळुरू हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस या विखुरलेल्या डब्यांच्या ढिगाऱ्यावर आदळली. काही क्षणातच दोन्ही गाड्यांचे डबे एकमेकांवर आदळून लोखंडाच्या मलब्यात बदलले आणि रात्रीची ती शांतता किंकाळ्या आणि मृत्यूच्या तांडवात हरवून गेली. भारताच्या रेल्वे इतिहासातील हे एक काळं पान ठरलं. पण खरा प्रश्न हा नव्हता की धडक का झाली. खरा प्रश्न हा होता की अपघातानंतर शुद्धीवर आलेल्या ड्रायव्हरनं खात्री दिली होती की त्याला ग्रीन सिग्नल मिळाला होता. मग ट्रेन मृत्यूच्या रुळावर कशी गेली? अपघातानंतर संपूर्ण परिसरात हाहाकार माजला. रेल्वेचे वरिष्ठ इंजिनियर्स आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पण सर्वांना एकच प्रश्न पडला होता, इतका मोठा अपघात झालाच कसा? तपासाचे खडे मूळ सापडले ते सिग्नलिंग रूममध्ये. हा अपघात रूळ तुटल्यामुळे किंवा ड्रायव्हरच्या चुकीमुळे झाला नव्हता, तर हे एक गंभीर सिग्नलिंग फेलियर होते. रेल्वेच्या संपूर्ण सिस्टीमचा मेंदू मांडल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये ही चूक झाली होती. जिथे सिग्नल ग्रीन होता तिथेच रुळाची दिशा बदलणारा पॉइंट लूप लाईनसाठी सेट झाला होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या दुरुस्तीच्या कामात वायरिंगमध्ये झालेली एक छोटीशी चूक याला कारणीभूत ठरली. 128 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणाऱ्या ड्रायव्हरला वाटलं रस्ता मोकळा आहे, पण प्रत्यक्षात तो मृत्यूच्या मार्गावर होता. या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. तपासाअंती रेल्वेच्या 3 वरिष्ठ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर निष्काळजीपणाचे गंभीर आरोप ठेवण्यात आले. ही चूक वेळेत पकडली असती तर 300 निष्पाप जीवांचा बळी गेला नसता. हा अपघात केवळ एक तांत्रिक बिघाड नव्हता, तर अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त करणारी एक मोठी शोकांतिका होती. आजही कित्येक कुटुंबे आपल्या बेपत्ता प्रियजनांच्या प्रतीक्षेत आहेत. रेल्वेनं याला मानवी चूक म्हटले, पण त्या कुटुंबांचे दुःख यामुळे कमी होणार नाही. ही चूक केवळ काही कर्मचाऱ्यांची होती की संपूर्ण व्यवस्थेची? हा सवाल आजही कायम आहे. जर तुम्हाला भारतातील अशाच गुंतागुंतीच्या प्रकरणांची सत्यता जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका प्रकरणाच्या तपासासह.